महिला माकपच्या आंदोलनात मद्यधुंद पोलिसांचा धिंगाणा, माध्यम प्रतिनिधीलाही धमकी। पेठ तालुक्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी तालुका किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माकपा, DYFI व महिला जनवादी संघटना यांच्या वतीने गेल्या 5 दिवसापासून पेठ बायपास येथे लोकशाही मार्गाने शांततामय शिस्तबद्ध पद्धतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दिनांक 20 रोजी सुमारे 11 वाजेच्या सुमारास एक अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार घडला असा आरोप करण्यात येत आहे। आंदोलनास्थळी महिला पुरुष आंदोलक रस्त्यावर झोपलेले असताना कर्तव्यावर असलेला बागुल नावाचा पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आंदोलकांशी हमरीतुमरी व वाद घालत असल्याचा प्रकार घडला असा आंदोलकांचा आरोप आहे। या घटनेदरम्यान सदर प्रकाराचे चित्रीकरण एक माध्यम प्रतिनिधी करत असताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याशी वाद घालत धमकावल्याचा प्रकार घडल्याचेही सांगण्यात येत आहे। सार्वजनिक ठिकाणी तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात सर्वसामान्य नागरिक व माध्यम प्रतिनिधींना फोटो व्हिडिओ काढण्यास कायदेशीर मनाई नसताना केवळ आपला कथित धिंगाणा कॅमेऱ्यात कैद होत असल्याच्या रागातूनच हा वाद घालण्यात आल्याचा आरोप आंदोलक व पत्रकारांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून एका पोलिसाच्या कथित गैरवर्तनामुळे संपूर्ण यंत्रणेची बदनामी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। सदर पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्ते व संघटनांकडून करण्यात येत आहे। लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या शांततामय आंदोलनात पोलिसांकडून अशा प्रकारचे वर्तन होणे अत्यंत निंदनीय असून वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात व काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गिरडा वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक गणेश पवार, कळवण। एक मिनिट तुम्ही तुमचं म्हणणं काय? तुम्हाला का त्रास देत आहेत? माझा अधिकार आहे, मी सामान्य नागरिक म्हणून व्हिडिओ काढू शकतो। प्रॉब्लेम आहे, तू काय ना काय शट काढू दे। तुमचा प्रॉब्लेम काय? मला तुम्ही का भांडताय? आमचा काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला का भांडतायत? तुम्ही मला काय भांडतायत? सांगू राहिलो नाही तुम्ही का मला भांडताय ते मला सांगा। तुमचा मला भांडत काय विषय? माझा भांडण्याचा अधिकार काय तुम्हाला? कोण अधिकार आहे? कोण पत्रकार आहे? काय तुम्ही बोलायचा काय अधिकार तुम्हाला? असं माझं म्हणणं आहे। आम्ही सामान्य नागरिक असू तरी नाही काही आम्हाला हाऊस आली काही याला। तुम्ही मला सांगतात पत्रकार कोण आहे, सामान्य नागरिक कोण आहे? तुम्ही कोण? तुम्ही कशाला आले इथं? तुम्ही ड्युटी आले, तुम्ही ड्युटी काय तुमची? एक मिनिट थांबा ना, एक मिनिट थांबा ना। मी बेकार सांगतो रात्री लोक झोपतून कार्यकर्त्यावर आहे, यांचा काही दोष नाही। तुम्हाला काय अडचण आहे? आमचा अधिकार आहे, बंद करू बंद का करू? बंद का करायचं? अधिकार तुम्हाला काही नाही, तुम्हाला अधिकार